हॅलो विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. मी राहुल सर, युअर मॅनेजमेंट एज्युकेटर. आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटचा पार्ट 3. याच्या आधी आपण 2 पार्ट्स डिस्कस केले, ज्याच्यात आपण बेसिक्स आणि रिक्रुटमेंट सिलेक्शन ह्युमन रिसोर्स प्लॅनिंगशी संबंधित MCQs केले. आज आपण याचा पार्ट 3 डिस्कस करणार आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आमची ग्लोबल ऑनलाईन मराठी चॅनलवर जर तुम्ही नवीन आले असाल, पहिल्यांदा व्हिजिट केलं असेल, तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर ऑल नोटिफिकेशन्सला सिलेक्ट करून ऑन करून घ्या, जेणे की या चॅनलवर येणारे व्हिडिओ तुम्हाला रेग्युलर बेसिसवर भेटत राहतील. आणि आमची ॲपही आहे, ग्लोबल ऑनलाईन ॲप. तिला डाउनलोड करून घ्या. त्याच्यात भरपूर तुम्हाला फॅसिलिटीज आहे. टेस्ट सिरीज आहे, PDFs आहे, लाईव्ह सेशन्स आहे, डाऊट क्लिअरिंग आहे, असे भरपूर फीचर आहे. त्यांनाही त्यांचा आपल्या सेट परीक्षेला चांगली नवीन चालना देण्यासाठी आपल्याला ती ॲप भरपूर हेल्प करेल, म्हणून डाउनलोड करून घ्या. आणि आमची पेपर 1 प्लस डिफरंट सब्जेक्ट्सची पेपर 2 च्या बॅचेस ऑलरेडी सुरू झालेले आहे. माझे व्हिडिओ तुम्हाला रोजच भेटून राहिले आहे. तर या बॅचला जॉईन करण्यासाठी तुम्ही दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज किंवा कॉल करून ती बॅच जॉईन करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करणार आहे? आजच्या लेक्चर मध्ये आपण डिस्कस करणार आहे जॉब रिलेटेड टर्म्स. या टर्म्स खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण याच्याशी संबंधित बरेचदा एक प्रश्न एक तर वन चॉईस विचारला जाईल, किंवा तुम्हाला मॅच द कॉलम मध्ये हे बरेचदा येतं, म्हणजे सेट एक्झाम किंवा नेट एक्झाम मध्ये. तर आपण डिस्कस करणार आहे आजचा पहिला प्रश्न. द ह्युमन द ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज अ ऑप्शन ए मायक्रो एस्पेक्ट, ऑप्शन बी मॅक्रो एस्पेक्ट, ऑप्शन सी बोथ मायक्रो अँड मॅक्रो एस्पेक्ट, आणि ऑप्शन डी नन ऑफ द अबव. आता इथे विचारलंय की ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट जे आहे तो कसा कन्सेप्ट आहे, मायक्रो आहे, मॅक्रो आहे, मायक्रो आणि मॅक्रो दोन्ही आहे, किंवा यांच्यापैकी कोणत्याही प्रकारचा कन्सेप्ट नाहीये. तर या प्रश्नांचं बरोबर उत्तर आहे मॅक्रो अप्रोच. कारण काय, मॅक्रो कशाला, मॅक्रो म्हणजे काय, ब्रॉड, म्हणजे ज्याची रेंज भरपूर असते. तर ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट इज बेसिकली अन अप्रोच. त्याच्यात काय करतो आपण, की जो इंडिव्हिज्युअल आपल्याकडे आलेला आहे त्याला आपण एक साईडला ट्रेनिंग दिली, आणि दुसरं ट्रेनिंग झाल्यावर त्याचे स्किल्स वाढतील, पण त्याच्या करिअरला काही चालना भेटेल का? नाही, तो एक नवीन स्किल्स शिकून जाईल. पण जर आपण त्याला प्रॉपर डेव्हलप त्याच्यात ते स्किल्स तर ट्रेनिंगच्या माध्यमातून डेव्हलप करून दिले, पण त्याच्यात त्याच्या करिअरलाही आपल्याला सपोर्ट करायचं आहे ना. त्याच्यासाठीच तर त्यांनी आपल्या ऑर्गनायझेशनला जॉईन केलं. तर त्याच्या करिअरमध्ये जो रोल प्ले करेल तो कोण रोल प्ले करेल, डेव्हलपमेंट प्ले करेल. म्हणून ह्युमन रिसोर्सला जितकंही ट्रेनिंग देणं आवश्यक आहे ते त्याच्यापेक्षा दुप्पट आवश्यक आहे डेव्हलपमेंट करणं. कारण तुमच्या ऑर्गनायझेशनला एखादा एम्प्लॉई जॉईन करतो, तर तो जॉईन केल्यावर हेच पाहतो ना, की माझं इथे काही ग्रोथ होते आहे का, माझी इथे काही डेव्हलपमेंट होते आहे का. तर जर ती डेव्हलपमेंट त्याच्या लक्षात येईल, तर तो तुमच्या ऑर्गनायझेशन मध्ये जास्ती दिवस राहील, नाही तर नाही राहणार. क्वेश्चन नंबर 2. Who was the pioneer of human relation? Who was the pioneer of Hawthorne studies? Option A, Frederick Taylor. Option B, Elton Mayo. Option C, Fred Luthans. आणि ऑप्शन डी, हेनरी मिन्सबर्ग. याच्यात विचारलाय की ह्युमन हॉथन मुवमेंट जो आहे किंवा हॉथन स्टडीज जो आहे हे कोणी दिलंय, म्हणजे हे कोणी या स्टडीज वर रिसर्च केली आहे. तर आपला करेक्ट आन्सर आहे एल्टन मायो. एल्टन मायो जे होते ते पूर्ण क्लासिकल मॅनेजमेंट नंतर जेव्हा मॉडर्न मॅनेजमेंट सुरू झालं तेव्हा त्यांनी निओ क्लासिकल सुरू झालं तेव्हा त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा हे गोष्ट सांगितली की ह्युमन जेव्हा इतर ह्युमन मध्ये इतर कॅन्डिडेट्स बरोबर इतर ह्युमन्स बरोबर काम करतो, आणि प्लस तिथे त्याला
व्यवस्थित जर आपण वर्किंग कंडिशन्स देऊ, व्यवस्थित त्याला मोटिवेशन देऊ, तर तो आपला जे वर्क परफॉर्म आहे तो चांगल्यात चांगलं काम करेल आणि त्याचं जे त्यांनी ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा इन्क्रीज होईल. पण याच्यात आहे की नुसतं यांनी हेही म्हटलं की आतापर्यंत जे आपण फोकस करत होतो क्लासिकलमध्ये, ज्याच्यात आपला सायंटिफिक मॅनेजमेंट, ब्युरोक्रॅटिक मॅनेजमेंट, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मॅनेजमेंट, हे जे होते हे सगळे क्लासिकल होते. पण हे एल्टन मायोनी जे दिलं ह्युमन रिलेशन अप्रोच, ज्याच्यासाठी त्यांनी हॉथन स्टडीज केल्या, तर ते काय आहे, ते एक निओ क्लासिकल अप्रोच आहे. त्याच्यात त्यांनी म्हटलं की जर तुम्हाला ऑर्गनायझेशनला डेव्हलप करायचं असेल तर तुम्हाला ह्युमन रिलेशन्सवर फोकस करणं भाग आहे, त्यांच्याशी चांगले संबंध ठेवणं भाग आहे. त्यांनी काय होईल, ऑर्गनायझेशनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल, सॉरी, ह्युमनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज होईल आणि ह्युमनची प्रोडक्टिव्हिटी इन्क्रीज झाल्यावर ऑटोमॅटिकली ऑर्गनायझेशनलाही चांगली ग्रोथ मिळेल आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी सुद्धा इम्प्रूव्ह होईल. आणि एक प्रश्न मी तुम्हाला इथे सांगतो की जर समजा तुम्हाला असं विचारलं की हॉथन स्टडीज जे आहे या कुठे कंडक्ट केल्या गेल्या होत्या, तर याचं उत्तर द्यायचं आपण वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनी. वेस्टर्न इलेक्ट्रिक कंपनीमध्ये हॉथन स्टडीज दिल्या जाईल, म्हणजे स्टडीज जे आहेत त्या एल्टन मायोनी आपल्या टीम सोबत केल्या होत्या. क्वेश्चन नंबर 3. An HR manager in a large multinational is involved in establishing an international structure of roles for people and assigning responsibilities. What is the manager function that the HR manager is performing? म्हणजे याच्यात असं म्हटलंय की परदेशात याचं हे आहे, म्हणजे मॅनेजरला आपलं ऑर्गनायझेशन स्टॅब्लिश करायचं आहे आणि तिथे त्याच्या ऑर्गनायझेशनचं एक स्ट्रक्चर तयार करायचं, ज्याच्यासाठी तो पीपल, जे लोक आहे त्यांना वेगळे वेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज देऊन राहिला. तर इथे तो करून काय राहिला आपल्याला हे सांगायचं. दॅट इज इट इज अ एक्झाम्पल बेस्ड क्वेश्चन, ज्यांनी तुम्हाला काय विचारलंय की विच टाइप ऑफ मॅनेजरियल फंक्शन ही इज परफॉर्मिंग, की जो HR मॅनेजर आहे तो कोणता मॅनेजरियल फंक्शन परफॉर्म करून राहिला. तर आपल्याकडे ऑप्शन्स आहे ऑर्गनायझिंग, बी स्टाफिंग, सी डायरेक्टिंग आणि डी कंट्रोलिंग. आय होप याचं आन्सर आलं असेल आपल्याला. तर याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ऑर्गनायझिंग. कारण काय, स्टाफिंग पण तर होऊ शकतं, पण स्टाफिंग होणार नाही, कारण इथे कुठेही तो जॉब सर्च नाही करत आहे, काही त्यांना अप्लाय नाही, म्हणजे स्क्रुटनिंग नाही करत आहे किंवा ट्रेनिंग नाही देत आहे, असं पीपलशी संबंधित काही नाही करत आहे. इथे करत काय आहे, मेन रिस्पॉन्सिबिलिटी असाइन करत आहे. आणि रिस्पॉन्सिबिलिटी असाइन हे कशात केलं जातं, ऑर्गनायझिंग मध्ये. आता तो काही इथे चेक डायरेक्ट काम असं करायचं आहे हेही क्वेश्चननी कुठे नाही म्हटलं, तर इथे डायरेक्टिंग कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे सी कॅन्सल. आणि ते असं म्हटलंय का क्वेश्चन मध्ये की जे ठरलेले स्टँडर्ड जे आहे त्याला त्याच्या हिशोबाने काम केलंय की नाही हे पाहते, हेही म्हटलं नाहीये, म्हणजे तुमचा डी कॅन्सल होऊन जाईल. तर ऑप्शन ए इज द करेक्ट आन्सर. ऑर्गनायझिंगचं सगळ्यात चांगला, ऑर्गनायझिंगला जर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर याचं सगळ्यात चांगला उदाहरण सांगतो की जेव्हा आपल्या घरी काही एखादं फंक्शन असतं तेव्हा आपण वेगळे वेगळे लोक बसून हे करतो की फंक्शनच्या दिवशी एक तुम्ही हे पहा, मी हे पाहतो, तुम्ही स्वयंपाकाचं पहा, मी लोकांना ची बसण्याची व्यवस्था करतो, किंवा आपण इथे खुर्च्या लावू, इथे हे लावू. तर अशा सारखे जे इव्हेंट्स असतात, इव्हेंट मॅनेजमेंटला काम करण्याचं फंक्शन कोण करतं, ऑर्गनायझिंग करतं. आय होप द कन्सेप्ट इज क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. The process of determining and recording of pertinent information about the specific job, including the task involved, the knowledge and the skill sets required to perform the job, is termed as A, job evaluation, B, job description, C, job analysis आणि D, job design. तर इथे आपल्याला विचारलं आहे की जॉबशी संबंधित सगळ्या माहितीला
रेकॉर्ड करणे, ज्याच्यात आपले टास्कही येतील आणि नॉलेजही येईल, स्किल्सही येतील, तर याला काय म्हणतात? तर याला आपण म्हणतो जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस मध्ये काय करतो की जॉबशी संबंधित जितके माहिती आहे सगळे, की कोण कुठे द्यायचा आहे एम्प्लॉईला जॉब, एम्प्लॉई कसा असला पाहिजे, त्याचे क्वालिफिकेशन्स काय असले पाहिजे, ही जी पूर्ण रिटर्न स्टेटमेंट तयार करते एच आर ऑर्गनायझेशन, रिटर्न स्टेटमेंट जी तयार होते त्याला आपण म्हणतो जॉब अनालिसिस. आता जॉब इव्हॅल्युएशन म्हणजे काय? जॉब इव्हॅल्युएशन मध्ये आपण लक्षात ठेवायचं वर्थ ऑफ द जॉब, म्हणजे एका जॉबची व्हॅल्यू काय आहे ते याला आपण म्हणतो वर्थ ऑफ द जॉब, दॅट इज जॉब इव्हॅल्युएशन. आणि जॉब डिस्क्रिप्शन हे जे आपण पेपरात वगैरे पाहतो ते काय असतं? जॉब डिस्क्रिप्शन असतं. आणि जॉब डिझाईन म्हणजे ब्लू प्रिंट ऑफ द जॉब. लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 5. What describes in detail the various aspects of the job, like the task involved and responsibilities of the job deliverables? A. Job description. B. Job specification. C. Job evaluation. And D. Job enlargement. तर याचा करेक्ट आन्सर आहे जॉब डिस्क्रिप्शन. कारण इथे काय म्हटलंय की व्हेरियस एस्पेक्ट्स ऑफ द जॉब लाईक टास्क, रेस्पॉन्सिबिलिटीज, हे कशाचे हे आहे म्हणजे कॉन्स्टिट्युएंट्स आहे, हे जॉबचे कॉन्स्टिट्युएंट आहे. नेहमी लक्षात ठेवायचं की जॉब डिस्क्रिप्शन जो आहे तो जॉबला डिस्क्राईब करेल आणि जॉब स्पेसिफिकेशन जो आहे तो जॉब होल्डरला डिस्क्राईब करेल. आता इथे एक्सप्लेनेशन आणलंय. जॉब डिस्क्रिप्शन म्हणजे काय? जॉब डिस्क्रिप्शन इज अ युजफुल प्लेन लँग्वेज टूल दॅट एक्सप्लेन्स द टास्क, ड्युटीज, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ द पोझिशन. इथे म्हटलं ना की टास्क, ड्युटीज, फंक्शन्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी, तर हे कशाचे फंक्शन आहे? त्या पोझिशनच्या फंक्शन आहे किंवा जॉबचे फंक्शन्स म्हणता येईल आपल्याला. तर हे कोण सांगेल? जॉब डिस्क्रिप्शन सांगेल. आता आपण जॉब स्पेसिफिकेशन पाहू. जॉब स्पेसिफिकेशन इज डिफाइंड ॲज अ स्टेटमेंट अबाउट क्वालिफिकेशन, कॅरेक्टरिस्टिक्स of employee required to perform the job and perform the task in the satisfactory manner. It is derived from the job analysis and act as an important tool from recruitment selection of the employee. म्हणजे जॉब स्पेसिफिकेशन काय आहे की जॉब स्पेसिफिकेशन आता जसं मागच्या क्वेश्चन मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं की जॉब स्पेसिफिकेशन हे कोणाला डिस्क्राईब करेल? जॉब होल्डरला. कारण इथे जो एम्प्लॉयर आहे तो त्याच्या जॉबमध्ये या गोष्टी मेन्शन करेल. जॉब डिस्क्रिप्शन मध्ये त्याला मेन्शन करायचं होतं की जॉब कसा राहील, तिथे काय काम करायचं आहे, काय रिस्पॉन्सिबिलिटीज राहतील तुमचे, ते जॉब डिस्क्रिप्शननी त्याचं काम करून दिलं. पण आता जॉब स्पेसिफिकेशन जो आहे तो कोणाला, जो एम्प्लॉई येणारे आहे, जे कॅन्डिडेट्स येणारे आहे त्यांना डिस्क्राईब त्यांना एक्सप्लेनेशन कोण देईल त्यांचं, की हे क्वालिफिकेशन पाहिजे, हे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिजे, हे स्किल्स पाहिजे. हे सगळं कशात सांगू आपण? हे सांगू आपण जॉब स्पेसिफिकेशन मध्ये. परत एकदा रिपीट करतो की जो जॉब स्पेसिफिकेशन आहे तो जॉब होल्डरला डिस्क्राईब करेल आणि जो जॉब डिस्क्रिप्शन आहे तो जॉबला डिस्क्राईब करेल किंवा त्या पर्टिक्युलर पोझिशनला डिस्क्राईब करेल. एखाद्या वेळेस असंही होऊ शकतं की तुम्हाला हे दोन स्टेटमेंट 1, स्टेटमेंट 2 असे देऊन देतील आणि विचारतील की मग दोन्ही करेक्ट आहे, चुकीचे आहे, स्टेटमेंट 1 बरोबर आहे, 2 चुकीचं आहे, 2 बरोबर आहे, 1 चुकीचं आहे. म्हणून हे छोटे छोटे गोष्टी लक्षात ठेवायचे. आता तुम्ही म्हणाल की सर हे जॉब स्पेसिफिकेशन आणि डिस्क्रिप्शन आहे हे आले कुठून? जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशन इथे सांगतो तुम्हाला. जॉब अनालिसिस जो आहे तो मोठा टर्म आहे आणि जो जॉब डिस्क्रिप्शन आहे आणि प्लस जो जॉब स्पेसिफिकेशन आहे हे याचेच पार्ट आहे, याचेच सब पार्ट जॉब अनालिसिसचे. कारण जोपर्यंत आपण अनालिसिस नाही करणार तोपर्यंत आपण डिस्क्रिप्शन आणि स्पेसिफिकेशन बनवू नाही शकणार. म्हणून
असं एक सांगतो की जॉब डिस्क्रिप्शन आणि जॉब स्पेसिफिकेशनची आई कोण आहे? जॉब अनालिसिस आई. जोक्स पार्ट, पण हे पद्धती आहे अशा लक्षात ठेवण्याची. चला नेक्स्ट क्वेश्चन. रिसर्चेस इन बिहेवियरल सायन्स ऑल्सो सबस्क्राईब टू द डेव्हलपमेंट ऑफ, म्हणजे जे बिहेवियरल सायन्स मध्ये जे रिसर्चेस केले आहे ते त्याचा आउटपुट कशावर आहे, म्हणजे कशाच्या डेव्हलपमेंटसाठी केले? ए पर्सनल मॅनेजमेंट, बी पर्सोनल मॅनेजमेंट, सी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट आणि डी टॉप मॅनेजमेंट. ऑप्शन ए आणि ऑप्शन बी सेम आहे, तर ते 2 वेळा झालंय, सॉरी. ऑप्शन सी जो आहे तो आपला करेक्ट आहे, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट. कारण पहिल्या दिवशी आपण डिस्कस केलं होतं की जो पर्सनल मॅनेजमेंट आहे दॅट इज ट्रेडिशनल आणि ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट जो आहे दॅट इज मॉडर्न. तर आपला जो जे बिहेवियरल सायन्सच्या स्टडीज आहे ते कशात आपण इम्प्लिमेंट करून राहिलो, कोणाच्या डेव्हलपमेंटमध्ये इम्प्लिमेंट करून? ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटच्या डेव्हलपमेंट. आता क्वेश्चन 7 पाहू. डॅश इज द फॉर्मल अँड डिटेल स्टडी ऑफ द जॉब. ए जॉब एनरिचमेंट, बी जॉब इव्हॅल्युएशन, सी जॉब अनालिसिस आणि डी नन ऑफ द अबव. डिटेल स्टडी ऑफ जॉब्स म्हटलंय, याला चुकवू नका प्लीज, आत्ताच सांगितलंय 2 वेळा. तर याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिस इज द फॉर्मल अँड डिटेल स्टडी ऑफ जॉब्स. आता आपण इथे पाहू, इथे आपल्याला 2 नवीन टर्म्स सापडल्या, जॉब एनरिचमेंट आणि जॉब एनलार्जमेंट. हेही सांगतो. जॉब एनलार्जमेंट refers to the increasing the number of tasks to be performed by an employee to reduce the work related burden. आणि जॉब एनरिचमेंट म्हणजे काय? जॉब एनरिचमेंट इज द मोटिवेशनल टूल which allows more decision making power and work related authority to the employees. जॉब एनलार्जमेंट म्हणजे काय की तुमचा जो एक्झिस्टिंग जॉब आहे त्याच्यात आपण काय करतो, टास्क इन्क्रीज करतो, तिथे आपण टास्क इन्क्रीज करतो, तर त्याला म्हणतात जॉब एनलार्जमेंट. आणि हे टास्क कोण एम्प्लॉय, यांनी काय होईल की जर समजा तुम्हाला म्हटलं की 100 युनिट्स प्रोड्यूस करायचे आहे, तर ते 100 युनिट्स तुम्ही एका याच्यात प्रोड्यूस करू शकता का? नाही. तर आज समजा गुरुवार आहे, तर गुरुवारी आपण 25 करू, शुक्रवारी 25 करू, सोमवारी 25 करू आणि मंगळवारी 25 करू. तर हे काय आहे की तुमच्या यांनी एका दिवसात जे 100 युनिट प्रोड्यूस करायचे होते ते त्यांनी डिवाइड करून दिले, पण तुमचा याचा टास्क वाढला पण बाकीच्या गोष्टींवर काही फरक पडला का? नाही. तर दॅट इज जॉब एनलार्जमेंट. आणि जॉब एनरिचमेंट म्हणजे काय की तुमची जी एक्झिस्टिंग जॉब आहे त्याच्यात व्हॅल्यू ऍड करणं, ज्याने की तुम्हाला काय होईल, मोटिवेशन मिळेल. तर याच्यात तुम्हाला डिसिजन मेकिंग पॉवर मिळेल आणि काहीतरी नवीन असं ऍड केलं जाईल तुमच्या अथॉरिटी, किंवा तुम्हाला काहीतरी ऍडिशनल अथॉरिटी मिळेल ज्यांनी तुम्हाला मोटिवेशन मिळेल. सो दॅट इज जॉब एनरिचमेंट. आणि स्किल्स रिक्वायर्ड. जॉब एनलार्जमेंट मध्ये तुम्हाला स्किल्सची गरज आहे का? नाही. जॉब एनलार्जमेंट मध्ये स्किल्सची काही गरज नाही, पण जॉब एनरिचमेंट मध्ये आहे. कारण जॉब जर त्याला काही एक्स्ट्रा अथॉरिटी द्यायची आहे, समजा तुम्ही टायपिंगचं काम करता आणि तुम्हाला उद्या म्हटलं की तुम्हाला टायपिंग आणि प्लस झेरॉक्स याचंही काम करायचं आहे, तर तुम्हाला झेरॉक्स आली पाहिजे ना, झेरॉक्स काढता आली पाहिजे, तर दॅट इज अन ऍडिशनल स्किल. सो इट इज जॉब एनरिचमेंट. कारण यांनी तुम्हाला काय मिळेल की मोटिवेशन मिळेल की अरे यार, इतक्या दिवसापासून मी टायपिंगच करत होतो आणि आता तर मला टायपिंग करेल, मी टायपिंग करायला काही हरकत नाही, पण एक नवीन काम तर मिळालं झेरॉक्स करण्याचं, तर दॅट इज अन मोटिवेशनल टूल. देअरफॉर जॉब एनरिचमेंट इज इन शॉर्ट लक्षात ठेवायचं, ऍडिंग सम व्हॅल्यू. आता अजून एक पॉइंट सांगतो, इथे मेन्शन नाहीये की जो जॉब एनलार्जमेंट आहे तो काय आहे, तो हॉरिझॉन्टल आहे. एक मिनिट इथे लिहितो, हॉरिझॉन्टल आहे. कारण आणि जो जॉब
एनरिचमेंट आहे दॅट इज व्हर्टिकल अप्रोच. जॉब एनलार्जमेंट हॉरिझॉन्टल अप्रोच आणि जॉब एनरिचमेंट व्हर्टिकल अप्रोच. नेक्स्ट क्वेश्चन, which of the following is not constituents of job specification? जॉब स्पेसिफिकेशन शी संबंधित कोणता नाहीये हे सांगायचं. ए जॉब लोकेशन, बी क्वालिफिकेशन, सी वर्क एक्सपिरियन्स आणि डी फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स. तर आपला करेक्ट आन्सर आहे, सॉरी आन्सर टिक करायला विसरलो मी, आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए जॉब लोकेशन. कारण जॉब लोकेशन कशाशी संबंधित आहे? जॉब डिस्क्रिप्शनशी. जॉब डिस्क्रिप्शनशी जे आहे तो जॉब लोकेशन आहे रिलेटेड. आता हा चार्ट पाहून घ्या, यानी आपल्याला एकदम क्रिस्टल क्लिअर होऊन जाईल की कोण कशाशी रिलेटेड आहे. तर जॉब डिस्क्रिप्शन मध्ये काय काय येईल? जॉब टायटल येईल, जॉब लोकेशन येईल, जॉब समरी येईल, रिपोर्टिंग कोणाला करायचंय ते येईल, वर्किंग कंडिशन्स कशा राहतील ते येईल, ड्युटीज काय राहतील आपल्या ते येतील, कोणती मशीन वापरायची आहे ते राहील, हजार्ड्स आहे का म्हणजे काही खतरे आहे का तिथे काम करताना ते येईल. आता जॉब स्पेसिफिकेशन मध्ये काय येईल? क्वालिफिकेशन्स, एक्सपिरियन्स, ट्रेनिंग, स्किल्स, रिस्पॉन्सिबिलिटीज, इमोशनल कॅरेक्टरिस्टिक्स आणि सेन्सरी डिमांड्स. या सगळ्या गोष्टी, कारण या कोणाच्या आहे? या कॅन्डिडेटच्या गोष्टी आहे, कॅन्डिडेटशी संबंधित गोष्टी आहे, म्हणून या जॉब स्पेसिफिकेशनची. आणि जी जॉब डिस्क्रिप्शन मध्ये जे गोष्टी मेन्शन केल्या आहे दॅट आर ऑल आर रिलेटेड टू जॉब, दॅट वाय इट्स जॉब डिस्क्रिप्शन कॉन्स्टिट्युएंट्स. किंवा आणि हे आलं कशापासनं? कोण आहे यांची आई? यांची आई आहे जॉब अनालिसिस. जॉब अनालिसिसला 2 मुलं होते, ए जॉब डिस्क्रिप्शन आणि दुसरा जॉब स्पेसिफिकेशन, असं लक्षात ठेवायचं. क्वेश्चन 9, ट्रेडिशनली द पे स्केल्स इन कंपनीज वर असोसिएटेड विथ. म्हणजे जुन्या काही जे आपल्याला पैसे दिले जायचे ते कोणत्या बेसिसवर दिले जायचे? ए एम्प्लॉय परफॉर्मन्स, बी ऑर्गनायझेशनल हायरार्की, सी वर्क हायरार्की आणि डी चार्म ऑफ द हायरार्की. म्हणजे ऑप्शन ए म्हटलंय की एम्प्लॉई काम करतो त्या हिशोबाने, किंवा ऑर्गनायझेशनचे जे पोझिशन्स आहे त्या हिशोबाने, मग वर्थ हायरार्की म्हणजे तुमच्या कामाची कितपत व्हॅल्यू आहे त्या हिशोबाने, किंवा डी तुम्ही कसे दिसता त्याच्या हिशोबाने. तर याच्यात तुमचं डी ऑप्शन तर इझिली एलिमिनेट होऊन जाईल आणि सी ही एलिमिनेट होऊन जाईल. आता राहिलं काय? ए आणि बी, एम्प्लॉई परफॉर्मन्स आणि ऑर्गनायझेशनल हायरार्की. पण जर त्यांनी आपल्या इथे आपल्याला काय विचारलं? ट्रेडिशनली विचारलं. तर ट्रेडिशनली ज्या पोझिशन्स होत्या त्या हिशोबाने दिल्या जायचं आपल्याला पगार वगैरे. तर त्याचा आपला करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी पोझिशनल हायरार्की. पण आता जी मॉडर्न आहे म्हणजे जो ह्युमन रिसोर्सचं जे मानणं आहे की जसं जसं तुम्ही परफॉर्म कराल तसं तसं तुम्हाला पे स्केल दिल्या जाईल. नेक्स्ट क्वेश्चन, ॲज एन ऑडिटर द HR प्रोफेशनल, एक HR प्रोफेशनल ऑडिटर म्हणून काय करेल? ए इन्शोर्स all the managers of the organization perform their respective roles. B conducts training and development activity. C solve employee grievances आणि D provide support to other departments in conducting appraisals. तो जो ऑडिटर असतो त्याचं मोस्टली काम चेकिंगचं असतं. तर आपला याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए इन्शोर्स दॅट ऑल मॅनेजर्स ऑफ द ऑर्गनायझेशन परफॉर्मिंग देअर रिस्पेक्टिव्ह रोल्स. म्हणजे जे ऑर्गनायझेशन मध्ये जितके मॅनेजर्स आहे ते सगळं काम आपलं व्यवस्थित करून राहिले की नाही ते कोण करतं? HR ऑडिटर करतो. तर ऑडिटर जे आहे he will verify ki whether all the managers are doing their job properly or not. So we will end the session. आज आपण इथे सेशन एंड करू. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय अँड टेक केअर. थँक्यू.